नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण दिवाळी स्पेशल करंजी ही रेसिपी बघणार आहोत। या करंजीमध्ये सारण आपण अगदी वेगळं टाकणार आहोत। तिळाचं सारण आपण बनवणार आहोत। अतिशय चविष्ट लागतं हे सारण। तुम्ही रवा आणि खोबऱ्याचं सारण नेहमीच बनवता, पण एकदा तुम्ही तिळाचं सारण बनवून करंजी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये तीळ घेतलेले आहेत। 2 वाटी तीळ घेतलेले आहेत मी इथे। हे तीळ आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवणार आहोत आणि तीळ अतिशय खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तीळ भाजताना आपल्याला ते एकसारखे हलवायचे आहेत, म्हणजे तिळाचा प्रत्येक दाणा एकसारखा भाजला जाईल। त्याचबरोबर हे जास्त भाजायचे सुद्धा नाहीये। तीळ जर जास्त भाजले ना तर त्याची चव कडवट लागते। फक्त खमंग सुवास येईपर्यंत आपण तीळ भाजून घेतलेले आहेत। तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे ते थंड होतील। थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत। गॅस मी बंद केलेला आहे। आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता तिळाचा कलर जास्त बदललेला नाहीये। तीळ अगदी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत, ते फक्त सुगंध येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत। आता मी गूळ चिरून घेते। या तिळामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत। 2 वाटी तीळ घेतलेले आहेत, यासाठी मी 1.5 वाटी गूळ घेणार आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घ्या। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 1च वाटी गूळ टाका आणि मध्यम गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ टाका आणि खूपच गोड खायचं असेल तर याच्यामध्ये 2 वाटी गूळ टाकला तरीही चालेल। तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले। आता आपण हे एकदा फिरवून घेऊया। अगदी थोडाच वेळ फिरवून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। पण आधी आपण तीळ थोडेसे बारीक केले आणि नंतर याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। बघा, एकदाच फिरवून घेतलेला आहे, जास्त बारीक केलेले नाहीयेत। आता याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि नंतर तीळ आणि गूळ एकत्रच मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे ते एकसारखे बारीक होतील। आपण जर आधीच तीळ आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते फिरवलं तर तीळ नीट बारीक होत नाही गुळामुळे। त्याच्यामुळे आधी तीळ थोडेसे बारीक करून घ्यायचे, नंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा। गूळ टाकल्यानंतर आता मी मिक्सरला परत एकदा फिरवून घेते आहे आणि हे बघा, तीळ आणि गुळाचं सारण तयार झालेलं आहे। अगदीच खूप बारीकही नाही करायचं, असं भरड भरड हे सारण दिसलं पाहिजे। तुम्ही बघू शकता सारण तयार झालेलं आहे, ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मी दरवर्षी दिवाळीला 2 प्रकारच्या करंज्या बनवते। खोबरं, रवा आणि साखर वापरून ते सारण बनवते। त्याचबरोबर तीळ आणि गूळ वापरून दुसरं सारण बनवते आणि या दोन्ही प्रकारच्या करंज्या मी दरवर्षी बनवते। खोबरं आणि रव्याच्या करंज्या कशा करायच्या हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आता तीळ आणि गुळाच्या करंज्या आपण करत आहोत। आता मी पीठ मळायला घेते आहे। परातीमध्ये मी 2 वाटी मैदा घेणार आहे। 1 वाटी किंवा 1 कप सेट करून घ्यायचा। मी हा कप घेतलेला आहे। 2 कप मैदा मी घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप बारीक रवा टाकणार आहोत। आता याच्यामध्ये टाकण्यासाठी तेल घेणार आहोत आपण। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण कसं घ्यायचं तर एका कपासाठी 2 टेबलस्पून तेल असं प्रमाण आपण घेतलेलं आहे। म्हणजे मी जवळजवळ 2.5 कप घेतलेलं आहे साहित्य। 2 कप मैदा, अर्धा कप रवा, यासाठी 5 टेबलस्पून तेल आपण घेणार आहोत। हे तेल अगदी कडकडीत गरम करून घेणार आहे। 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते आपण गरम करून घेतलेलं आहे। ते आता आपण मैद्यामध्ये मिक्स करूया। आधी आपण चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण तेल चांगलंच गरम आहे। चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे तेल हाताने चोळणार आहोत पिठाला। पिठाला तेल चांगलं चोळून चोळून घेतलं ना की करंजी अगदी खुसखुशीत होते। पीठ अगदी चांगलं मळून घ्यायचं। ते आपण जास्त घट्टही मळायचं नाही आणि अगदी सैलसर सुद्धा करायचं नाही। अगदी मऊसूत असं पीठ मळायचं आहे। मैदा आणि रव्याला तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळणार आहोत आणि तेल चोळून झाल्यानंतर आपण मुठीमध्ये पीठ दाबायचं। त्याचा असा गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे बघा अशा पद्धतीनं, म्हणजे तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे असं आपण समजायचं आणि पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। आणि पीठ मळताना पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपण पीठ मळायचं,
म्हणजे पीठ अगदी मऊसूत मळलं जातं. तुम्ही जर पाणी एकदम टाकलं आणि पीठ मळलं तर ते मऊसूत होत नाही, चिकट होऊन जातं. आणि बघा पीठ अतिशय छान मऊसूत झालेलं आहे. ते सैलसरही नाहीये आणि खूप घट्ट सुद्धा नाहीये. अगदी मऊसूत असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे पीठ आपण अर्धा तास तरी भिजवून घेणार आहोत, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. तुम्ही जर फक्त मैदा वापरला तर तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेचच करंज्या करायला घेऊ शकता. पण आपण रवा टाकलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे अर्धा तास तरी आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. अर्धा तास झालेला आहे, पीठ चांगलं भिजलं असेल. आपण रवा टाकल्यामुळे अर्धा तास पीठ भिजू दिलं आहे, कारण रवा हा फुलतो. त्याच्यामुळे जर तुम्ही पीठ मळताना रवा वापरला तर हे पीठ आहे ना अर्धा तास तरी भिजू द्या, म्हणजे आहे ना रवा चांगला फुलेल. आता याच्या आपण लाट्या करून घेणार आहोत. आधी पीठ थोडंसं मळून घेतलं आणि नंतर आता याच्या आपण लाट्या करणार आहोत. लाट्या करण्यासाठी एक मोठा उंडा मी घेते आहे. आपण चपाती बनवतो ना, त्यावेळेस जेवढा उंडा लागतो तेवढा उंडा आपल्याला घ्यायचा आहे या मैद्याचा. बघा मोठ्या साईजचा उंडा घेतला. आता याला आपण चपाती इतकं लाटून घेऊया. जाड पातळ कसंही लाटा, त्याचं काही नाही. फक्त चपाती इतक्या आकाराची आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे. आता आपण याच्यावरती साजूक तूप लावणार आहोत. तूप आता आपण चांगलं पसरवून लावूया. ब्रश घेतलेला आहे, त्या साहाय्याने मी सगळीकडे तूप लावते आहे. नंतर याच्यावरती आपण मैदा सुद्धा टाकणार आहोत. तूप आणि मैदा दोन्हीही याला लावायचं आणि नंतर ही चपाती आपल्याला फोल्ड करायची आहे. मैदा बघा मी असा भुरभुरला आहे वरती. आता याला आपण फोल्ड करूया. एकावर एक घड्या अशा आपल्याला करायच्या आहेत. अशा पद्धतीने लाट्या करून करंजी केली ना, ती करंजी अतिशय खुसखुशीत होते. त्याला आतमध्ये लेयर्स येतात, पदर सुटतात. त्याच्यामुळे ना मी नेहमी अशा पद्धतीने लाट्या बनवते आणि नंतरच त्याची करंजी करते. बघा घड्या करत करत आपण एक रोल बनवलेला आहे. एक लांबट आकाराचा रोल तयार झालेला आहे. आता आपण हा कट करणार आहोत. तुम्हाला लहान, मोठी ज्या साईजची करंजी करायची असेल त्या साईजचा उंडा तुम्ही कट करून घ्या. आता चाकू घेतलेला आहे मी आणि त्या साहाय्याने आपण उंडे कट करून घेणार आहोत. मी मोठ्या मोठ्या साईजच्या करंज्या बनवते, त्याच्यामुळे लाटी सुद्धा मोठी कट करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता लाट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण अशाच पद्धतीनं दुसऱ्यांदा लाट्या करूया. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते करंजीसाठी लाटी कशी तयार करायची ते. या पद्धतीनं करंज्या बनवल्या ना त्या अतिशय छान होतात. तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही कशा पद्धतीनं लाट्या बनवता? अशाच पद्धतीनं बनवता की डायरेक्ट त्याचे छोटे 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 गोळे करता आणि त्याच्या करंज्या बनवता? हे मला नक्की कमेंट करून सांगा. बघा मी पूर्ण आधी लाटी लाटून घेतली, त्यानंतर त्याच्यावरती तूप लावलं आणि आता मैदा भुरभुरवती आहे. आता या चपाती एवढ्या लाटीचा आपण रोल करून घेऊया आणि नंतर हा रोल आपण उंड्याच्या आकाराने कट करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड नाहीये. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. मी खात्री देते तुम्ही नेहमीच याच पद्धतीनं करंज्या बनवाल. इतक्या छान करंज्या होतात. सर्व पिठाच्या लाट्या करून झाल्यानंतर आता आपण करंजी करायला घेऊया. एक लाटी घेतलेली आहे, ती लाटून घेऊया. याला पुरी इतक्या आकाराने लाटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला करंजी कशी आवडते त्या पद्धतीने ही लाटी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर कडक अतिशय खुसखुशीत करंजी आवडत असेल तर ही लाटी पातळ लाटून घ्यायची आणि तुम्हाला मऊसूत करंजी आवडत असेल म्हणजे क्रिस्पी असेल पण मऊसूतही असेल त्यावेळेस ही लाटी ना जाड लाटून घ्यायची. मी पातळच लाटी लाटून घेतलेली आहे कारण आम्हाला कडक खुसखुशीत करंज्या आवडतात. जर घरातील वयस्कर लोकांना करंजी खायची असेल तर तुम्ही ही लाटी थोडीशी जाडसर लाटा आणि खुसखुशीत पण मऊसूत अशी करंजी करा. करंजीमध्ये सारण भरल्यानंतर आपण ती फोल्ड करायची आहे आणि त्याचं तोंड चांगलं बंद करायचं आहे. आणि त्याला डिझाईन येण्यासाठी आपण बघा हे कटर घेतलेलं आहे, त्याच्या साहाय्याने करंजीला डिझाईन सुद्धा केलेली आहे. करंजी भरून तयार आहे. आता आपण ती एका ताटामध्ये ठेवूया आणि अशाच पद्धतीनं बाकीच्याही सर्व करंज्या करून घेऊया. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ना
की तुम्ही करंजी भरताना ग्लासाचा सुद्धा वापर करू शकता. पोळपाटावरती लाटी ठेवून त्याच्यामध्ये सारण भरून तुम्ही करंजी तयार करू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीनं हातावरती लाटी घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि हातावरती सुद्धा तुम्ही करंजी करू शकता किंवा सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला ग्लासावरती सुद्धा करंजी करू शकता. आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एका वेळी 5 करंज्या कशा करायच्या. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघा. एकाच वेळी आपण 5 करंज्याही केलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करंजी बनवू शकतो. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करंजी करून घ्या. बघा हातावरती भरलेली करंजी सुद्धा किती छान झालेली आहे. सारण अगदी भरपूर भरून आपण ही करंजी केलेली आहे. सर्व करंज्या अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर आपण त्या तळून घेणार आहोत. बघा मी ताट भरून करंज्या केलेल्या आहेत. आता या मी तळून घेणार आहे. तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये करंजी सोडायची आणि नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत करंजी तळून घ्यायची. करंजी तळताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कारण करंजी ही पटपट पटपट तळली जाते. ती लगेचच लाल होते. त्यामुळे ती क्रिस्पी होणार नाही. त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि करंजी तळून घ्यायची. करंजी बनवायला भरपूर वेळ लागतो. म्हणजे त्याचं सारण करायचं, पीठ मळायचं, परत त्याच्या लाट्या करायच्या, छोट्या-छोट्या पुऱ्या करून ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि करंजी तयार करायची. याला भरपूर वेळ लागतो, पण करंजी तळायला वेळ लागत नाही. ती पटपट, पटपट तळली जाते, लगेचच लाल होते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत या करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे. खूप लालसर तळायच्या नाहीत करंज्या, नाहीतर दिसायला चांगल्या दिसत नाहीत. थोड्याशा बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. आता परत एकदा तेलामध्ये मी करंज्या सोडलेल्या आहेत. या सुद्धा छान तळून घेते. तेल भरपूर टाकलेलं आहे. एका वेळी 4 ते 5 करंज्या आपण तळू शकतो इतकं तेल टाकलेलं आहे. करंज्या या तेलावरती तरंगतात म्हणून आपण खाली वरती करायच्या आणि एकसारख्या या करंज्या तळून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता करंजी अगदी एकसारखी तळली गेलेली आहे. ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आधी ताटामध्ये काढायची आणि नंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायची, म्हणजे तेल चांगलं निथळलं जातं. आता मी बाकीच्याही करंज्या या पद्धतीने तळून घेणार आहे, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की करंज्या बनवा. यासाठी तिळाचं सारण बनवा. तिळाच्या सारणाच्या करंज्या तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. अतिशय स्वादिष्ट लागतात. आणि बघा कलर किती सुंदर आलेला आहे करंजीला आणि अतिशय क्रिस्पी झालेल्या आहेत. तर अतिशय स्वादिष्ट तिळाच्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर तिळाच्या करंजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा तिळाच्या करंजीची अगदी मस्त रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.